तर 10 दिवसाच्या सुट्टीनंतर प्रियान आणि प्रक्षिताचा नवीन सिलेबस आता चालू झालेला आहे. म्हणजे प्रियान गेला 5वीला आणि प्रक्षिता गेलेली आहे 2रीला. तर ते दोघं जण स्कूलला गेले की मामाने भाजी वगैरे आणली होती, ती सगळी निवडून ठेवली. त्याच्यानंतर माझं एक्स्ट्राचं काम राहिलं होतं, थोडीशी आवरावर करायची होती. पण तितक्यात बघितलं लाईटचा जो मी स्टँड घेतला होता जस्ट आताच, तो खाली पडला आणि त्याचे वेगवेगळे पार्ट झाले होते. म्हणलं आता तुटला काय की, पण कसा बसा करून त्याला बसवून घेतला. आणि ते प्रियांचं चालू होतं की मला माझ्या फ्रेंडकडे खेळायला जायचे. दुपारचे 3 वाजले होते. नको म्हणलं बाबा, ऊन खूप लागायलंय, पण ते काय करायला तयारच नव्हता. म्हणलं चल तुला ज्यूस वगैरे करून देते, म्हणजे त्याचा इथे थोडासा टाइमपास होईल, ऊन कमी झाल्याच्या नंतर जाईल मग ते. तर इथे मी खरबूज कट करून टाकले, थोडंसं दूध साखर सिंपल, जास्त काही नव्हतं. मिक्सरला फिरवून घेतलं आणि त्याला ज्यूस दिलं. मग ते त्याला आवडीने पित येते. पण प्रक्षिताचं इथे असतं की मला हे नको, मला आंबा खायचा आहे म्हणून. मामासाठी चहा बनवला आणि प्रक्षिताला आंबा कट करून दिला. त्याच्यानंतर माझं जेवण बघा चक्क 3:45ला झालंय आज, कारण की आज थोडंसं मला करमतच नव्हतं आणि जेवण केले का नाही हेच माझ्या लक्षात नव्हतं. पण सगळ्यांच्या चेहऱ्यावरती गोड स्माईल आणणारी ही गोडुली बघा मामाच्या मागे लागली होती, कारण की प्रियाना आणि प्रक्षिताचे बुक्स आणण्यासाठी मामा गेले होते. ते तिकडून घेऊन आले बुक्स. मग काय आता हे दोघं जण बाहेर जायचे विसरले आणि याच्यामध्येच गुंग झाले होते. त्याच्यानंतर ह्या ज्या बांगड्या आहेत ना, मला आई त्या दिवशी घेऊन आली होती, हातामध्ये खूप छान दिसत आहेत. बाकी व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.